इथे मात्र वाईट यॉर्कर पहिलाच चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने हरीश यांनी गोलंदाजी सुरुवात केलेली आहे. आजच्या दिवसामधील चौथा सामना आपण पाहतोय. निर्सिद्धने अंजूर विपक्ष एकुरा मानकुल या दोन संघामध्ये. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज बीट होतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल यशवंत स्मृती राहणार विपक्ष विनोद सेट 9-0 भिनार या दोन संघामध्ये. राहणार विपक्ष भिनार. पुढील सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांना एक आपण टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. पुढील सामना विनोद शेट 90 भिनार विपक्ष यशवंत स्मृती राहणार. पहिले षटक प्रगतीपदावर प्रतीक सलमीर आपण पाहतोय. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेक्सच्या चेंडूच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज बाद होतोय प्रतीकच्या रूपाने. या स्पर्धेचे नियमावली चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. 12 मॅन ड्रेसिंग मध्ये कंपल्सरी असणं अनिवार्य आहे. इथे मात्र एकुरा मानकुली संघाचं 12 मॅन ड्रेसिंग मध्ये नाही. आणि प्रेम सरपा एकुरा मानकुली संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर पेनल्टीच्या 2 धावा अंजूर संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जातील. इथे क्लीन बॉल. आणखीन एक फलंदाज बाद. निश्चितपणे अंजूर या संघाचा. परतताना आपण पाहतोय आणि दोन्ही फलंदाजांना खातं उघडण्याची संधी इथे मिळालेली नाही. 2 हादरे बसलेले आहेत एक अंजूर संघाला. धरून फलंदाज रुपेश. इथे मात्र लॉर्ड फलंदाज चेंडूला स्वंग केलेला आणि चेंडू निघून जातोय मिडिक रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर न्यू सिद्धने एक अंजूर संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 2-4. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं विनय सेट 90 भिनार विपक्ष यशवंत स्मृती राहणार या दोन संघामध्ये. पॅनलच्या 2 धावा ऍड केल्या जातात. सुधारित धावसंख्या आपल्याकडे पाहायला मिळते ती 6 धावा.
गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी ट्रॅकवर मालकुल एक्सप्रेस विनीत माले येतोय. विखुरले शतकक्षण पाहायला मिळते कारण पॉवरप्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. मात्र अजूनही 4 शतक 30 आठाच्या सर्कलमध्ये तैनात केले गेले आहेत. त्यामध्ये थर्डमॅन आपण पाहू शकता. फायनली की आपल्याला पाहायला मिळते पॉइंट आणि कव्हर. इथे मात्र टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर एक रिझन मध्ये एकरी धावेसाठी सिंगलने संघाची धावसंख्या 7. आपण सामना पाहतोय निश्चित एक अंजूर विपक्ष एकविरा स्पोर्ट्स मानकुल या दोन संघामध्ये. इथे मात्र अतिशय खराब चेंडू कदाचित चेंडू हातातून निसटलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धावा धावप्लॅगमध्ये जोडल्या जातील आणि 2 धावीने संघाची धावसंख्या 9 वर पोहोचते. पुढील चेंडू फिट देखील असणार आहे. इथे समोर केलेल्या चेंडूला नुकसान होणार नाही कारण फिट चेंडू आहे. सौरभ चेंडू खाली तोपर्यंत एक सिंगल रन्स इथे पूर्ण करतात. सिंगलने धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचते 10 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण बघतोय मानकुली एक्सप्रेस विनीत माली दुसरं षटक हाताळतोय. इथे केवळ चेंडूला ढकलले या मिडविकेट क्षेत्रामध्ये स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला होता. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. नेक्स्ट मॅच विनोद सेट 1990 भिनार विपक्ष यशवंतमध्ये राहणार या दोन संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघाने एक आपण जर आला असाल तर लगेच संपर्क साधायचा आहे. पुढील सामना भिनार विपक्ष राहणार या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. शपलून हा चेंडू केलेला लॉंग लेग रिझल्ट मधून चेंडू निघून जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. माझे कार्य धावसंख्या 4 ने पुढे धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न मात्र यावेळी फलंदाज धावचित. कार्य यालो सुरेख फटका आपण पाहतो इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल कव्हर पॉइंट रिझन मधून सीमा पार चौकार.
धावसंख्या म्हणून न्यूज दिले एक अंजूर संघाची 20 10च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा जळगल्या आहेत न्यूज दिले एक अंजूर संघाने. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामधील हा सामना आपण पाहतोय न्यूज दिले एक अंजूर विपक्ष एकविरा मानकुली या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला विनोद सेट 1990 भिनार विपक्ष यशवंत स्मृती राहणार या दोन संघामध्ये. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला या सामन्यातील विजय संघ विपक्ष अंबिका टेक्सटाईल कांबे या दोन संघामध्ये. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला रानल भिनार मधील विजेता संघ विपक्ष विकीस्पोर्ट चाविंद्रा. ऑनसाइडला चेंडू टोलले आहे कार्पेटच्या सहारे अगदी जमिनीलगत चेंडू जातोय मेडिकट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धाव संख्या 2-2 22 धावा. रुपेश टायगर फलंदाज आपण 2 धावेने पोहोचतोय वैयक्तिक 7 आहे धावसंख्येवर. इथे मात्र लॉप केलेल्या चेंडूला लॉपटेट फाटका क्षेत्ररक्षक मिडीकरी मध्ये आणि परतावला गेल फलंदाज रुपेशाला तंबूच्या आसऱ्याला. रुपेशाची खेळी मात्र इथे अतिशच्या माध्यमातून अतिशय सुरेख झेल डिपिंडुके रिझन मध्ये पाहिला होता. आणि चौथा फलंदाज बादून फेलमध्ये परतलेला आहे. धावसंख्या स्थिर धावफलकावर 22 धावा. तिसरं षटक प्रगतीपात्र विकी पाटील. तिसरं षटक चालतोय एकूण मानकुली संघाकडून शॉर्ट रनअपने गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल फलंदाज रोहन. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळलेल्या स्कोरलेक क्षेत्रामध्ये शतरक्षित आहे. मात्र 2 धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या 24. आपण पाहतोय पॉवर ट्रॉफी 2024चं आयोजक पॉवर स्पोर्ट्स सेलर अमित सेलारकर. काल आणि आज भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र सरळ बॅटने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली सौरभ. इथे मात्र झेल कॅरी करू शकला नाही. झेल सोडला जातोय. परिणाम स्वरूपात जीवदान मिळतं फलंदाजाला. जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धाव पूर्ण करतात. 2 धावने संघाची धावसंख्या 26. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला विनोद शेट 99 भिनार विपक्ष यशवंत स्मृती राहणार या 2 संघामध्ये. दोन्ही संघांना एक आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तसेच अंबिका टेक्सटाईल कांबे आपण इथे आला असाल तर संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुहेरी धावेने धावफलक हालता डोललेला आहे निश्चित एक अंजूर संघाच्या फलंदाजाने. आणि धावा 2 ने पुन्हा एकदा वाढतात 28 धावा. योगेश रणदेवे एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चांगली स्कोरिंग अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी या स्पर्धेमध्ये केलेले. इथे मात्र चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न. सौरभ चेंडू खाली. इथे मात्र परतावं लागेल फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. रोहन बाद झालेले नवीन फलंदाज विकी आता मात्र 7व्या क्रमांक खेळण्यासाठी जातोय.
धावसंख्या धावपलकावर कायम आपल्याला पाहायला मिळते 28 धावा, 3 षटकाची समाप्ती आणते. आज चांगले षटक विकी पाटील याने हाताळलं आहे, ज्या षटकामध्ये त्याने 8 धाव खर्च करून 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत. आज शेवटचे षटक आणि शेवटचे षटकाची जबाबदारी मात्र संघनायकाने सिनू याच्याकडे सोपवलेले आहे. सिनू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील पहिला चेंडू. दुपारचं सत्र आहे, हॉट क्लायमेट आपण पाहतोय. इथे मात्र मिस टाइम फटका या स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉट अँड बॉलच्या रूपाने फलंदाज बाद अंजुर संघाचा आणखीन एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद सेट 90 भिनार संघाचे ते आगमन झाले, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच यशवंत राहणार विपक्ष विनोद सेट 90 भिनार या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. विनोद शेठ भोईर यांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी टाईजूया आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. धावसंख्या स्थिर धावपलकावर आपण पाहतोय 28 धावा. आपण पाहतोय पॉवर ट्रॉफी 2024 आयोजक पॉवर स्पोर्ट्स सेलर अमित सेलारकर यांच्या माध्यमातून हा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर फुल टोल वसूल, सीमा बार मिडविकेटच्या वरून षटकार. सहाने वेगाने वरते धावपलकर 34 धावा, चांगली धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते. यावेळी मात्र बीट केलेल्या या फलंदाजाला वापसी करताना गोलंदाज या चेंडूवर आपण पाहतोय वेगवान चेंडू हाताळला होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सुजल याने केला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आला नव्हता. ऑन साइडला चेंडू ठेवलेल्या या अँड्रॉयडचा चांगला फटका पाहायला मिळतोय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ते केला जातोय आणि प्रयत्नात फलंदाज धावचित होतोय. पटर पाहायला मिळतोय. इथे हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय. कार्पेटचे सहारे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज धावचित होतोय. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला निर्धारित 4 षटकामध्ये न्यूझीलंड एक अंजुर संघाने आपल्या धावपलकर धावा झळकलेल्या त्या 36 आणि 37 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलेलं आहे एकविरा मानकुले संघासमोर. तर वळू आपण टॉसकडे. खेळणारे संघ विनोद शेठ 99 भिनार, विपक्ष यशवंत राहणार या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. तर टॉससाठी दोन्ही संघाने काम
आमच्या स्वर्गीय जनक गोपाल गुंदोलकर आणि स्वर्गीय सदानंद जनक गुंदोलकर सचिन जनक गुंदोलकर यांच्या माध्यमातून पॉन्सर टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा. या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. रानल संगणक आलेला आहे, तसेच बिनार संगणक आलेला आहे. वेलकम. विनोद शेट्टे यांना विनंती असेल की आपण या आपल्या सुभाष टॉस केला जाईल. विनोद शेट भोईर जे विनोद शेट 99 बिनार संघाचे सर्वे आहेत आणि त्यांचे शुभ असते आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. काटा कॉल आहे राणा संघाचा आणि काटा झालेला आहे. तर राणा संघाने टॉस जिंकले आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायची आहे. आपण टॉससाठी आल्याबद्दल आपलेही मनस्वी धन्यवाद. राणा संघाने टॉस आपण जिंकलेलं आहे. सकाळी सत्रामध्ये आपण सामना जिंकला होता, मात्र हे सत्र आता वेगळे दुपारचं सत्र आपण पाहतोय. टॉस आपण जिंकले. टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता का? हो. आणि महत्त्वाचा टॉस आपण जिंकले आहे. तर 3 षटकांचा 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भिनार संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. भिनार संघाने प्रथमच आपण खेळणार आहात. हे जे आयोजन केलेलं आहे पॉवर स्पोर्ट्स शेलार आयोजित पॉवर ट्रॉफी 2024 आहे. अजूनही काय म्हणाल? प्रथम तर मी बोलेन की आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. टॉस आपण गमवलं. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. टॉस आपण जर जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही देखील क्षेत्ररक्षण केलं. मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडले. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट असेल आपल्या मनामध्ये, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपल्या संघाचा आपला प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. आणि 50+ जाण्यासाठी किरण समेत असे कोणते फलंदाज यांच्याकडून कसा अपेक्षा असेल? ज्याला चान्स भेटेल त्याने आपला 100% नेण्याचा प्रयत्न करावा, बस या आपल्या संघाला. मित्रांनो, टॉस झालेल्या टॉसचा राणा संघाच्या संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय या टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत समालोचक प्रमोद पाटील सर. धन्यवाद सुभाष धुमाळ सर. खरोखर जबरदस्त अशी धमाल केलेली आहे. भिवंडी तालुक्यामध्ये एक नाव तुम्ही छाप केलेले आहे. तर डीजेवाले सुद्धा जेवायला जाऊ शकता. मित्रांनो, खरोखरच दुपारचा वेळ आहे. खरोखरच जेवणाचा कण आणि दारूचा थेंब कुठंच वाया घालू नका मित्रांनो. खरं सांग, जेवणाचा कण आणि दारूचा थेंब कुठेच वाया घालू नका. तर जाऊया या सामन्याकडे मित्रांनो. एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. सिद्धिविनायक अंजूर आणि एकविरा मानकुली या दरम्यान ही मॅच रंगलेली आहे. मित्रांनो, एक पारीचा खेळ इथं समाप्त झाले, मात्र साखरपुडा झालेला आहे. लग्न अजून व्हायचं बाकी आहे. तर सिद्धिविनायक अंजूर या संघानं मला तरी वाटतं 36 धावा इथं काढलेल्या आहेत आणि 37 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते एकविरा मानकुली या संघाचं जास्तीत जास्त जतींवर लक्ष असणार आहे आमचा. तर स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो सुदर्शन आहे आणि नॉन स्ट्राईकला जो गोलंदाज जो आहे तो सुदर्शन आहे आणि स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो सौरभ आहे. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे विकी. बघूया काय करतात. 2 फलंदाज घेऊन जातो या मॅच मध्ये. तुम्ही बॅटल पाहताय न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि एकविरा मानकुली या दरम्यान हा बॅटल सुरू झालेला आहे, लढाई सुरू झालेली आहे. मित्रांनो, एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 37 धावांचं आव्हान कशा प्रकारे एकविरा मानकुली हा संघ काढतोय ते पाहायचं आहे. एका बाजूला सौरभ, दुसऱ्या बाजूला विकी आणि कोणच धुरा सांभाळतोय तो म्हणजेच सुदर्शन. मला तरी वाटतं सुदर्शन युवक जो ना सुदर्शन चक्र घेऊन आलेला आहे. तर दुपारच्या सत्रामध्ये जी चक्री जी आहे त्याची कवरी फिरवते ती बघायची. फक्त 6 चेंडू त्याच्याजवळ तर 6 चेंडू मध्ये कवरी चक्री फिरवते ती बघायची आहे. पहिला चेंडू सज्ज होते टाकण्यासाठी सुदर्शन. हा बापरे. हापच नो बॉलचा इशारा आणि चौका. म्हणजेच याला काय म्हणावं, सोने पे सुहागा. नो बॉलचा इशारा सुद्धा आलाय आणि 4 धावा सुद्धा आल्यात. एक सुद्धा चेंडू नाही आणि 5 धावा सुद्धा आल्या. बघा, धावा आल्यात कशा बी आहोत, पण धावा जे आहेत ते गरजेचे आहेत. नो बॉलचा इशारा आहे. उघडे डोले पहा नीट आणि पुढचा चेंडू आहे फ्री हिट. बघूया कशा पद्धतीने फलंदाज सौरभ या चेंडूवर खेळू करतो. चांगला चेंडू खोदून काढला. चेंडू जातोय वाईट स्लॉगनच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव पूर्ण करण्याचा धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करतायत दोन्ही फलंदाज.
2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 7 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. मित्रांनो कुठंच जाऊ नका. यानंतरचा जो सामना होणार आहे तो म्हणजेच भिनार आणि यशवंत स्मृती राहणार या दरम्यान हा सामना होणार आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज सुदर्शन. आता पुन्हा एकदा सिद्धिविनायक अंजूर हा जो गोलंदाज आहे तो चुकी करतो वारंवार. पंचांचा इशारा येतोय तो नो बॉलचा. परत एकदा एक फ्री हिटचा इशारा येतोय पंचांकडून. बघू या फ्री हिट मध्ये कशा प्रकारे फायदा घेतोय हा फलंदाज ते पाहायचं आहे. धाव संख्या झालेत त्या म्हणजेच 8. आता मात्र स्ट्रोक करतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून षटकारासाठी सिक्सर. म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बघा ना 37 धावांचं आव्हान पार करताना एक चेंडू जो टाकला होता तो एक क्रिकच्या बाहेर नो बॉलचा इशारा आला तर त्याच्यामध्ये 5 धावा आल्या. त्यानंतर परत एक नो बॉल टाकला. त्यानंतर परत एक 6 म्हणजे धावसंख्या इथे जास्तीत जास्त झालेल्या आहेत. धावसंख्या झाली त्या 14 आणि बॉल आता किती झालेत ते बघायचे आहेत. फक्त 2 धावा फक्त 2 चेंडू मध्ये धावा ज्या आहेत त्या 14 धावा झालेल्या आहेत. तर बघा मित्रांनो खूपच चांगली सुरुवात करून देतोय एक वेळ मानकरचा फलंदाज सौरभ आणि विकी आणि त्यांना सुद्धा साथ देतोय सुदर्शन जो गोलंदाज आहे ना तो सुद्धा फलंदाजाला साथ देतोय. चांगलीच अशी धूमचक्री इथं केलेली आहे फलंदाजांनी सौरभ आणि विकी. पुढे सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज सौरभ. इथं कोणाची बॅट इथं मिळाली असेल तर त्वरित जमा करा प्लीज. हायवे देव यांची ती बॅट असेल कोणाला भेटली असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा प्लीज. तर इथं धावसंख्या झालेली ते 15. आता मग स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सौरभ करतो. स्ट्राईक मिळते ते विकी याला. विकी बघूया कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज सुदर्शन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज विकी. चांगला चेंडू होता. चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. 1 धाव आणि संघाची धावसंख्या वाढत. संघाची धावसंख्या होतही ती 16 धावा इथं झालेल्या आहेत. मस्त चांगली आणि भारी धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज सुदर्शन. आता मात्र ऑफच्या दिशेकडे भरकटलेला हा गोलंदाज दिसतो. पंच आमच्याकडे बोलतात. दोन्ही हात समांतर करतात. व्हाईटचा इशारा येतोय. 1 धावाने भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 17 धावा. मित्रांनो 17 हा अंक आलाच पाहिजे क्रिकेटमध्ये. बघूया कोणाला खतरा होतो ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र चेंडूला भेरकून शबल क्रॉस होऊन भेरकून दिलाय. चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये एक जबरदस्त झेल प्रदान करतोय. फलंदाज फेल होतोय तो एकविरा मानकुले या संघाचा सौरभ. सौरभ बाद झालेला आहे. त्याची जागा भरून काढायचं नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच विनीत माली येतोय. बघूया विनीत माली कशा पद्धतीने इथं खेळ करून दाखवते ते पाहायचं आहे. विनीत माली एक जबरदस्त नाव आहे. अंडर 24 मध्ये काल त्यांनी एक गोलंदाजी केली होती. मी बघितलं होतं. जो जबरदस्त गोलंदाजी करतात विनीत माली. बघूया फलंदाजीमध्ये काय कसं काय करतात ते पाहायचं आहे. सुदर्शन पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्या. समोर असणारे फलंदाज नवीन फलंदाज येतोय विनीत माली. आली रे आली. आता तुझी पाली आली. आता जोरात मारला चेंडू. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव इथं करतोय. मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम फलंदाज करतात आणि इशारा येतो पंचांचा की हा एक षटक इथं संपलेला आहे आणि धावसंख्या इथं झालेली. तर 1 षटका मागे आपण विचार केला तर पहिला चेंडू नोबॉल झाला होता. त्यानंतर 2 धावा. त्यानंतर नोबॉल. त्यानंतर 6 धावा. त्यानंतर 1. त्याच्यानंतर 1. त्यानंतर परत व्हाईट आणि त्यानंतर 1 विकेट घेतला होता. त्यानंतर 1
धाव इथं आता काढली ती तुम्ही पाहिलीच असेल मित्रांनो. आणि एक षटकाचं हे समीकरण इथं समाप्त झालेलं, एक षटकाचं समाप्त धाव संख्या इथं झालेली त्या म्हणजेच 18, म्हणजेच अर्धा पल्ला घारत केलेला आहे. पहिल्या षटकांमध्ये 18 धावा आलेल्या आहेत, तर सौरभ बाद झालेला आहे. आता मात्र धुरा सांभाळलेली आहे ती विकी आणि विनीत यांनी. तर बघूया दुसरा षटक टाकण्याचा सज्ज झालेला आहे गोलंदाज प्रतीक. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचं. समोर असणारा बॅटर विनीत माली बघू कशा पद्धतीने या चेंडूवर खेळतोय ते पाहायचं आहे मित्रांनो. यानंतरचा जो सामना आहे तो भिनार आणि यशवंत स्मृती राहणार या दरम्यान हा सामना रंगणार आहे. मित्रांनो कुठंच जाऊ नका, या टीव्हीवर तुम्ही यूट्यूबवर तुम्ही टाईप करा SK एंटरटेनमेंट आणि ह्या स्पर्धेची मजा घ्या. कुठे पण बसून जगाच्या कोणाकोपऱ्यामध्ये जाऊन या आणि या स्पर्धेची मजा घ्या. चांगला असा चेंडू होता, हलक्या हाताने टटवला तर चेंडू जातो बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेकडे रवाना होतो. एक धाव पूर्ण करतो. स्ट्राईक रोटेट करण्याचं मात्र काम इथं करतोय फलंदाज. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 19 धावा इथे झाले. एक गडी सुद्धा बाद झालाय मित्रांनो, एक गडी बाद झालाय तो म्हणजे सौरभ, जो आपला काम त्यांनी तमाम केलेला आहे. अवघ्या 9 धावांवर बाद झालेला आहे. आता सोपवलेली ती जागा म्हणजेच विकी आणि विनीत मालीसाठी. तर बघूया स्ट्राईक रोटेट केलेले, स्ट्राईक मिळते विकी याला. बघूया कशा पद्धतीने विकी या चेंडूवर खेळून काढतो ते पाहायचं आहे. समोर असणारे प्रत्येक गोलंदाज फुलटॉस चेंडू बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. या चेंडू जातोय वाईडच्या लॉंगनच्या रिजन मधून 2 प्लेयर्स येतात आणि 2 टप्प्यामध्ये चेंडूला उचलतात. तोपर्यंत एक धाव इथं अर्जित करतात. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 20. लॉस्ट ऑफ 1 विकेट. मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच न्यू सिद्धिविनायक कंजूर आणि एकविरा मानकुळे या दरम्यान पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज प्रतीक पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र एक जबरदस्त फटका चेंडूला भिरकून दिलाय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक रवाना होतोय चेंडू, दणदणा जाऊन पोहोचतोय 4 धावांसाठी. ती भूक शांत करून इथं आलेले आहेत, आमच्या समोर बसणार आहेत. हार्दिक स्वागत आहे तुमचा पुन्हा या डीजेवर. तर मित्रांनो जाऊया या मॅच कडे. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 24. लास्ट 1 विकेट. यू आर वॉचिंग फॉर ट्रॉफी 2024. प्रत्येक पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र एक चांगली फलंदाजी करतोय विनीत. खोदून काढलेला आहे सैल कपशॉक. एक जबरदस्त इथं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, डीप मधून क्षेत्ररक्षण आलेलं आहे. त्यांना माहिती आहे की झेल मिळणार नाही, चेंडू वरून जाईल. मात्र एक उडी मारली त्यांनी आणि चेंडूला थांबवून घेतला आणि संघासाठी 2 धावा सुद्धा वाचवलेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होती ती 26 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज प्रतीक पुढचा चेंडू टाकण्यासाठी. फुल टॉस चेंडूचा सॉंग करण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतो, थोडीशी चुकी करतोय, नकार दिलेला आहे विकी यांनी. बघूया आता मात्र इथं आघात झालेला आहे, बाद झाले धावबादच्या स्वरूपात हा विनीत माली बाद जातोय. दुसरा झटका लागतो एकविरा मानकुळे या संघाला. ते बघायचंय. हा चेंडू एक रिव्ह्यू घेतलेला आहे, बघूया. नो बॉलचा मला ते वाटतं रिव्ह्यू आहे. नो बॉल नाही आहे.
नवीन फलंदाज येतोय आतिश. चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय ऑन साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. ओहो, आखो आखो में इशारा हो गया और 2 रन यहाँ पर चुराते हुए दोनों बल्लेबाज. 2 धावा इथं खेळून काढले तर 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 28. मित्रांनो 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा आपण विचार केला, मॅच समरी जर पाहिली तर मित्रांनो सुदर्शन यांनी 18 धावा दिल्या, त्यानंतर प्रतीक यांनी 10 धावा दिल्या, म्हणजे 28 धावा इथं झालेल्या आहेत. एक वेळा मानकुली या संघाची एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे. एक सौरभ यांनी चांगली सुरुवात केली. खरोखरच आपल्याला जर बिल्डिंग बांधायची आहे, मोठा काम करायचं आहे, तर पायाभरणी जी असते ना ती मजबूत करावी लागते आणि तीच पायाभरणी इथे चांगली केलेली आहे सौरभ यांनी. मात्र बाकीचं काम करतात नवीन फलंदाज विकी, विनीत माली आणि आतिश. विनीत माली हा बाद झालेला आहे, अवघ्या मला तरी वाटतं 8 धावा करून बाद झालेला आहे. आणि मात्र विकी आणि आतिश कशा प्रकारे उरलेल्या धावा काढतात ते पाहायचं आहे. मित्रांनो तुम्ही पाहताय पॉवर ट्रॉफी 2024 आयोजित पॉवर शेलार अमित शेलारकर एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे. एक जबरदस्त मनाला वेधून काढणारी स्पर्धा तुम्ही पाहताय मित्रांनो. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी तुम्ही टाईप करा मित्रांनो SK एंटरटेनमेंट. जगाच्या कुठल्या कोण्या कापडात बसून या स्पर्धेची मजा घ्या. पाणी द्यायचंय, पाण्याची व्यवस्था करा प्लीज. खेळाडू कक्षामध्ये सुद्धा मला तरी वाटतं पाणी नाही, तिकडे सुद्धा पाणी न्यायचंय. धन्यवाद. वेलकम. सुभाष धुमाळ सुद्धा आपल्या पोटाचे पूजन करून आले आहेत, पोट जगच्च भरून आलेले आहेत. तुमचं स्वागत आहे या कॉमेंट्री बॉक्समध्ये. तुम्ही पाहताय मित्रांनो एक जबरदस्त स्टुडिओ, एक सिस्टम ऑपरेटर इथं आमच्या जोडीला बसलेला आहे प्रतीक, आणि डीजे ऑपरेटर आमच्या जोडीला बसलेला आहे केतन. एक जबरदस्त रंग भरलेला आहे या टुर्नामेंटमध्ये. तर कालचा विचार केला तर खूपच चांगली इथं धुंद पेशवेश करताना केतन, ओमसाई डीजेचे प्रोप्रायटर केतन आणि नंदेश माली हे सुद्धा त्यांना साथ देत आहेत. चांगला रंग भरलेला आहे त्यांनी या टुर्नामेंटमध्ये, आणि रंग भरलेला आहे आमच्या पंचांनी. पंच म्हटलं की मित्रांनो आपल्या या क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये तिसरा डोला म्हणजे पंच, आणि हे सिस्टम ऑपरेटिंग करतात ते म्हणजेच प्रत्येक, आणि कॅमेरामॅन सुद्धा आमच्या जोडीला आहेत. आणि आमच्या जोडीला साथी कॉमेंटेटर बोलला म्हणजेच ज्यांनी सर्व ठिकाणी केली धमाल तो म्हणजेच आमचे सुभाष धुमाल. जाऊया या मॅच कडे मित्रांनो. चांगला चेंडू स्वर हाताने केलेला आहे, चेंडूला फिरकून दिला, चेंडू जातो कव्हर क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण झालेला आहे. 1 धाव इथं पूर्ण करतो. 1 धाव आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 29. खूपच चांगली धावा आता मात्र त्यांनी दोघांनी केलेली आहे. तर चांगलं कामगिरी करून ते जो 2 फलंदाज आहे विनीत आणि सौरभ बाद झालेले आहेत. हलक्याच हाताने खेळलेला चेंडूला फक्त दिशा दिलेली, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, 1 धाव पूर्ण करतोय आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, आणि प्रयत्नाने परमेश्वर म्हटलं जातं, आणि तेच इथं घडताना दिसतं. दोन्ही फलंदाजांनी एक रिक्स घेतली होती आणि रिक्स मध्ये सफळ होताना दिसत आहेत. एक तिथं धाव होती, तिथं 2 धावांमध्ये कन्वर्ट केले, 2 धावा इथं गणल्या जातील. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 31. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे मित्रांनो. जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच सिद्धिविनायक अंजूर आणि एकवीरा मानकुल या दरम्यान एक जबरदस्त फटका केलेला आहे, ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, मात्र 1 से ज्यादा कुछ नाही. 1 धावांनी संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती 32. बघा उन्हाच्या या दुपारच्या क्षेत्रामध्ये ऊन किती तापलेलं आहे मित्रांनो. खरोखर उन्हाचं चटके लागताना असताना सुद्धा हा खेळ सुरू झालेला आहे. अलगज मारलेल्या चेंडूला भिरकून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथं. 1 धाव पूर्ण करतात. स्ट्राईक रोटेट करण्याचं मात्र काम करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या वाढलेली, धावसंख्या होते ती 33, जिसके आगे भी 3 और पीछे भी 3, डबल 3. आता मात्र चेंडूला कट दिलेले, लेट कट ज्याला आपण म्हणतो तो चेंडू जातोय गलीच्या मार्फत मधून झणझणाती 4 धावांसाठी, आणि हा सामना विजय संपादन करतोय एक
पुरस्कर आणि एकविरा मानकुळी या संदर्भात एक जबरदस्त लढत पाहायला मिळाली. मित्र, एक जबरदस्त कामगिरी केली. इथं आपण पाहिलं की पहिल्याच पारीमध्ये जो गोलंदाज होता हरेश यांनी पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये एक जबरदस्त कामगिरी केली होती. फक्त आणि फक्त 4 धावा देऊन 2 विकेट घेतल्या होत्या. त्याच अनुषंगाने त्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात येणार आहे. हरेश पुढे यायचं आहे, मॅन ऑफ द मॅच घ्यायचे आहेत. कमा स्टेज कलेक्ट द युअर मॅन ऑफ द मॅच हरेश. या तुमचा पुरस्कार इथं घ्यायचा आहे. तर जाऊया, आमचे पाहुणे इथं उपस्थित आहेत. शुभास ते मॅन ऑफ द मॅच द्यायचे. विनोदजी इथं आमच्या या स्पर्धेला सदस्य भेट देण्यासाठी आलेले, त्यांच्या शुभ हस्ते इथं हरीश याला मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहेत. तर धन्यवाद हरीश. हरीश, एक प्रश्न विचारतोय. खूपच सुंदर खेळ केला तुम्ही, एक जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेची एक गोलंदाजी दिली होती तुम्हाला. तसं घाबरले होते का? नाही, घाबरायचा काही तसा विषयच नव्हता. आता सिनियर खेळाडू नाही तर जिम्मेदारी आपल्यालाच उचलायची होती, त्या हिशोबाने मी बॉलिंग केली. ठीक आहे, ते जाऊ दे. आपण आगरीमध्येच बोलूया. आपल्या आगरी भाषेवर काय आहे